नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आज दिवसभरात जे काही घडले ते खरं तर नंदिनीच्या मनाला खूप लागले आणि त्याचा त्रासही तिला खूप झालेला दिसतोय. कारण तिने खोटं बोललं, बाबांनी रम्याच्या कानाखाली मारली पण तिलाच ती लागली आणि खोटं वडिलांसोबत वागताना फार वाईट वाटतंय. ह्या गोष्टीचं नंदिनी बोलून पण दाखवते, पण तिथे जीवा तिला म्हणू लागतो की आपल्याला थोडं सावरायला तर हवं ना. नंदिनी मात्र म्हणत असते की कसं सावरू, तू पाहिलंस ना. काव्या मात्र अजूनही प्रश्न विचारताना किती रोखून नजर विचारत होती आणि तिचं ते बोलणं मला ना ठसकन असं काळजाला रुतलं. तिला अजूनही विश्वास नाही आहे की मी प्रेग्नेंट आहे. तिला अजून पण डाऊट आहे. तिचा डाऊट आपल्याला क्लिअर करावा लागेल. जर तो डाऊट क्लिअर झाला नाही तर ती एक ना एक दिवस आपल्याला रंगी हात पकडेल आणि ती गोष्ट नकोच आहे मला. नंदिनी मात्र रडत असते. आपण हे कधी संपवायचं, हे सगळा खेळ कधी थांबवायचा असं झाले तिला. आता मात्र तिला आता समजवत असतो आपला जीवा की हे सगळंच थोड्या दिवस तरी आपल्याला कंटिन्यू करावं लागेल. काव्याची एकदा कडी लेअर झाली की आपण सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोलू शकतो. कारण आत्ता ह्या क्षणाला तिच्याशी बोलणं फार रिस्की आहे आणि ते रिस्क आपल्याला घ्यायला नको. आणि असं म्हणत तिला आता तो समजूत घालतो. तिला इकडची तिकडची चांगल्या चांगल्या गोष्टी सांगू लागतो आणि तिला तो खरं तर सांगत असतो की मी तुझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा आहे. आलेली परिस्थिती आपण व्यवस्थित सांभाळून घेऊया आणि राहिला विषय हे सगळं काही कधी थांबेल तर आपण ते आता लवकरच थांबवूया. फक्त काव्याच्या तब्येतीमुळे जरा भीती वाटते घरात सांगायला. तिची डिलेवरी झाली की आपण सगळ्यांना सगळं काही व्यवस्थित सविस्तर सांगू. आपली काव्या मात्र तिच्या नवऱ्याने काढलेल्या छानशा चित्राकडे एकटक पाहत असते आणि बाळाला पोटावर हात ठेवून सांगत असते, बघ ना रे, आपला बाबा किती सुंदर आर्टिस्ट आहे. तुला माहिती आहे आम्ही मागच्या वर्षी वटपौर्णिमा कशी साजरी केली होती. आणि तिला तेव्हाच्या आठवणी, आत्ताच्या आठवणी या सगळ्या काही आठवू लागतात. किती जड अंत करून घेऊन आली होती ती वटपौर्णिमेच्या पूजेला. तिचं मन तयार नव्हतं तरीही तयार होऊन आली. तिला आपला पार्थ हा किती छान समजावून सांगत होता, प्रत्येक फेऱ्याचा अर्थ सांगत होता. त्या सगळ्या गोष्टी ऐकताना बोलताना किती मस्त दिसायचा तो पार्थ. त्याने किती छान प्रकारे काव्याला त्याच्यात असं सामावून घेतलं आहे आणि त्याचाच काव्यार्थ तयार झाला आहे. बघा आता बाळाने इथे लाथ मारली आणि मग तिथे बाळाला ती सांगू लागते, बाळा बाबा तुझाच आहे रे, माझा थोडी आहे. माझा पण थोडासा आहे पण तुझं जास्त आहे. मला लाथ मारू नको, मला त्रास होईल ना. आणि तुझ्या बाळाला, तुझ्या बाबांना मी काही वाईट वगैरे बोलत नाही, आहेच ते चांगले. खरंच आपला बाबा ग्रेट आहे हां. आणि आता हा बाबा ना त्याच्या होणाऱ्या बाळाच्या आईसाठी छानसा ना सॅलेड बनवत असतो, फ्रूट सॅलेड. आणि ते टेस्टिंग करून पाहत असतो आणि ते बघत असताना त्याच्यात वेलची पूड कमी आहे हे त्याला जाणवतं. आणि मग तो चटकन इकडे तिकडे शोधाशोध करतो, वेलची पूड आणतो आणि त्या छान अशा कस्टर्डमध्ये ते वेलची पूड पेरतो. त्याला ते आठवलं, कारण त्याला आठवलं की काव्याला ना ह्या सगळ्यात वेलची पूड पावडर खूप आवडते आणि ती तिला आवडते म्हणून त्याने आठवणीने टाकलेली. त्याला मागच्या वर्षीची ती वटपूजा आठवते, ह्या वर्षीची पण वटपूजा आठवते. खरंच आपण कुठून कुठपर्यंतचा प्रवास व्यवस्थित केलेला आहे हे सगळं काही आठवून खूपच आनंद होतो बरं का. आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद स्वतःला तो बोलून दाखवत असतो आणि आपल्या काव्यासाठी झटपट जायला हवं म्हणून तो ते घेऊन चाललेला असतो बाऊल. तर त्याच्याकडे टक्कर होते आपल्या रम्याची. रम्या त्याला म्हणू लागते, तुला लागलं का. तर तो म्हणतो, तू बघून चालत जा ना, पुढे पाहायचं आणि मग चालायचं. तर त्याला पाहून आता इथे आपली रम्या म्हणते की तुझ्या हातात काय आहे रे. तर तो म्हणतो काही नाही. मग ती म्हणते, अय्या फ्रूट सॅलेड दिसते, मला ना खूप आवडतं, प्लीज दे ना. तर तो तिच्या हातातून ते खेचून घेतो आणि म्हणतो, तुझ्या नवऱ्याला सांग बनवायला, तो देईल तुझ्यासाठी बनवून. तर ती म्हणते, तू दिलं तरी चालेल, मला काय हरकत नाही. पण तो म्हणतो, नाही, बनवाबनवीचे काम तुझ्या नवऱ्याला आणि तुलाच जमतात, तुम्ही दोघांनीच ते करा, आमच्यात दखल देऊ नका, असं म्हणत तो तिथून निघून जातो. आणि अशी कशी दखल द्यायची नाही असं म्हणत रम्या त्याच्याकडे पाहत पाहत बडबड करत असते आणि म्हणू लागते, मी तर तुझ्याच हातचं हे खाणार, एक ना एक दिवस तू नक्की येणार, कारण माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आणि राहिला विषय त्या विजयीचा, तो तर फक्त माझ्या हातावरचं बाहुलं आहे, ज्याला मी खेळवते, ज्याला मी नाचवते, त्याला मी उठवते बसवते. आणि मग स्वतःशीच हसू लागते. किचनमधनं चाकू घेऊन ती देवघराच्या दिशेने आता निघालेली आहे. इथे मात्र नात्याबद्दल बोलताना काव्य आणि पार्थ आपल्या जोडीबद्दल बोलू लागतात.
खरंच कुठे होतो आपण, या आता कुठे पोचलो आहे. आणि त्यात ना सॅलेड खाताना ती म्हणते की मला खूप आवडले बरं का तुम्ही बनवलेलं, हे खूप छान चव आहे. तर त्यातच तिला काही गोष्टी आठवू लागतात. मागच्या वर्षीचं आठवतं का? तर तो म्हणतो हो मी काय विसरणार आहे, किती डाफरलीच होती माझ्यावरती, किती चिडचिड करत होती, मला नको आहे तरी पण आणून दिलं वगैरे वगैरे. तर त्याच्यावरती ती पाहून हसू लागते आणि म्हणू लागते अहो तसं नाही. मग तो म्हणतो मग कसं, आत्ता आपली जी जोडी जमली आहे ती एकदमच छान आहे आणि आपल्या आयुष्यात आपली साथ एकमेकांना अशी आयुष्यभर राहो हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपलं आयुष्य असं हसतं खेळतं आपल्या बेबोसोबत होईल की नाही. तर पार्थ म्हणतो हो नक्कीच होईल. मग दोघंजणं एकमेकांना एक एक घास भरवत आपला छान वेळ स्पेंड करताना पाहायला आपल्याला मिळेल. दोघंजण एकमेकांवरती रागवतात, रुसतात, एकमेकांचा रुसवा घालवतात आणि आनंदाने ते क्षण जगताना आपल्याला पाहायला मिळते. आता आपण पुढे हेही पाहू राहिलो आहे की रम्याना चाकू घेऊन निघाली आहे वडाला जी पूजा केलेली आहे ना त्या पूजेत विघ्न घालायला. आता काव्याचा दोरा कोणता, नंदिनीचा दोरा कोणता काही कळेना बुवा. मात्र मॅडमने काय ठरवलं आहे, दोन्ही पण नातं तुटलं तर तिच्या फायद्याचंच आहे. मग दोन्हीही नात्यांवरती सुरा फिरवला तर हरकत काय. दोघींचेही धागे तिने आता कापून काढले आणि करा ती कापल्यानंतर ते फेकूनही देते आणि म्हणू लागते मला तर तसंही दोन्ही नाते तुटले तर फायदा असल्यामुळे दोन्हीही तुटले तर काही हरकत नाही. मात्र आता मी माझ्या पार्थसाठी पूजा करणार. मग तिने नव्याने तिथे पूजेची सामग्री आणली, पूजा मांडायला सुरुवातही केली आणि मग ती पूजा सामग्री घेऊन त्या वड्याला मग फेऱ्याही घालू लागते. 7 फेरे घालता घालता एक एक वचन स्वतःला ती देऊ लागते. आणि कसं काव्या आणि आपली पार्थचं आयुष्य ती उद्ध्वस्त करणार ते फेरे घालताना बोलू लागते. एक एक फेरा एक एक वचन ती स्वतःलाच देऊ लागते. आणि हा जो वटपौर्णिमेचा सण आहे तो पार्थसाठी साजरा करताना तिला फार आनंद वाटतो आहे. आणि ही पूजा आयुष्यात तिने पहिल्यांदा त्याच्यासाठीच केली आहे असं म्हणत ती पूजेचं एक एक वचन घेऊ लागते. एक एक फेरा एक एक वचन असं तिचं चालू असतं. तिची ती वायफळ बडबड म्हणावं की काय म्हणावं, पण ती संकट नक्की वाढवणार आणि आणणार बरे. आता ती पार्थ आणि काव्याच्या आयुष्यात नवीन संकट आणण्याची प्लॅनिंग करत आहे. त्यांचं बाळ ह्या जगात आलं नाही तर त्यांचं नातंही तुटेल. मग ते बाळ आपण जन्माला येऊच द्यायचं नाही असा तिने घेतलेला हे जे वचन आहे ते पूर्ण होईल का. काव्याच्या बाळाला ती मारून टाकण्याचा प्लॅन करते आणि मग दोघांचं नातं तुटलं की तिचं नातं जुळवल असं तिला वाटू लागलेलं आहे. नंदिनी मात्र अजूनही दिवसभराच्या घडामोडींच्या विचारातच असते. तिचा मूड चांगला करण्यासाठी तिथे जीवा येतो तिच्यासाठी चहा घेऊन आणि टोसही आणतो. मग मागच्या वर्षी आठवतं ना याच दिवशी तू काय केलेलं, तर ती म्हणते हो. मग तो म्हणतो बघ तेव्हा तू माझ्यासाठी चहा आणि टोस आणला होता आणि आत्ता मी आणलेला आहे. तर दोघंजणं तिथे बसून छान प्रकारे त्यांचे मूवमेंट एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातच तिला त्या जुन्या आठवणी आठवून खरंच किती वेगळं वाटतंय ना त्यावेळी. आणि आत्ताच्या ह्या सगळ्या क्षणांना आपण जेव्हा एन्जॉय करतो आहे त्या क्षणाला वाटतही नव्हतं असं कधी होईल आणि एवढं होईल. पण आता बघा ना सगळं काही साध्य झालं. तर इसी बात पे एक चेअर्स असं एक काय म्हणत्या चेअर्स करत ते दोघंजणं छान प्रकारे अर्धा कप चहा करून टोस्ट खातात. काय गोष्टी इथे आपल्या जीवाला आठवतात, जोक्स आठवतात. त्यातनं आपल्या नंदिनीला आठवतं की तुम्ही माझ्यासाठी कविता केली, ती तुम्ही लिहिली होती का. तर तो म्हणतो लिहायची कशाला, तुझ्यासाठी मी आत्ता इथे बसले सुद्धा कविता करू शकतो. मग तिथे एकावर एक कवितांच्या ओळी आणि त्या सगळ्या अर्ध्या ओळींना आपली नंदिनी पण पुढे छान प्रकारे पूर्ण करत होते. त्या कविताच्या जुळत्या मिळत्या ओळी इतकी मजा दोघांना येते. एका चढ एक ते दोघंजणं तिथे कविताच्या लाईन्स बोलतात आणि खरंच एकमेकांना कॉम्प्लिमेंट देतात. खरंच देवाने आपल्या दोघांना एकमेकांसाठीच बनवलेले. कारण माझी जी मनातली गोष्ट ती तुला कशी कळते तू कशी पूर्ण करतेस, तरी आहेच मग मी तुमची अर्धांगिनी असं म्हणत छान प्रकारे दोघंजणं इथे खातात वगैरे एन्जॉय करतात. मात्र आता इकडे पण तेच पाहायला मिळणार आहे आपल्याला. आपली
काव्या आणि पार्थ हे दोघं पण त्यांचे क्षण छान एन्जॉय करत असतात. एकमेकांना एक एक दोन दोन घास भरवत आहेत आणि काही गोष्टी त्यांना आठवत आहेत पण, आणि त्या बोलतात पण आहे. ते बोलणं चालू असताना मग इथे आपली काव्या पण त्याला एक एक घास भरवत असते. इथे हे दोघं पण त्यांचे क्षण एन्जॉय करत आहे. पण का कोणास ठाऊक त्यांना नजर लागते काय, दृष्ट लागते की काय, असं आता क्षणभर का होईना वाटू लागलेलं आहे. बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इथे आर्या मॅडम तिच्या टिफिनसाठी चिडचिड करत असते. तिचा टिफिन अजूनही आलेला नाही म्हणून ती लवकर आणा, मला भूक लागली असं सांगत निरोप देऊ लागते आणि मग फोन ठेवते. मात्र इकडे आपल्या नंदिनीला पण छान तिच्याशी गप्पा मारावंशी वाटल्या म्हणून तिने कॉल केलेला असतो आणि ती विचारत असते की बाई तू काय करतेस नाही काय नाही, जेवण केलं की नाही. तर तिकडनं आपली आर्या म्हणते की नाही अजून मी काय खाल्लेलं वगैरे नाही. तर इथे तू 2 जीवाशी आहे आणि तू वेळेत जेवत नाही आहे, हे कसं गं, तुला काही वाटत नाही आणि काहीही खात असते तू. प्रेग्नेंट असताना स्वतःची काळजी घ्यायला हवी. आता तुझ्यासोबत बाळ पण आहे ना, तर आता प्लीज मला लेक्चर देऊ नको असं म्हणत आर्या उर्मटपणे आता फोन ठेवू का, एक तर माझा डबा येत नाही आहे, मला चांगली टिफिन सर्व्हिस कुठे मिळेल की नाही याचं पण टेन्शन आहे आणि त्यात तुम्हाला इतके लेक्चर्स ऐकवते ना, माझी काय चूक त्याच्यामध्ये, मला टिफिन अजून मिळालेलं नाही. तर आता ती फोन कट करते, मी नंतर बोलते, माझा टिफिन आला आहे आणि असं बोलत फोन ठेवून देते. इथे नंदिनीला जरा वाईट वाटतं की ही वेळेत जेवलेली नाही आहे. तर जीवा म्हणतो की करते ना, ती बोलली ना जेवते, आता आला आहे तिचा टिफिन. मग तिला थोडं समाधान तर वाटले. पण आता आपली काव्या जरा आता टेन्शनमध्ये येणार आहे, कारण तिच्या मोबाईलला जो मेसेज आला आहे ना इंस्टाला, त्या मेसेजला वाचून त्याच्यावरती दिलेलं आहे की मॅडम तुम्ही खूप मोठे मोठे आश्वासनं देतात, काय झालं तुमच्या एवढ्या मोठ्या बोलण्याचं, का उगाचच तोंडाची वाफ दवडली, असं काहीतरी ते मेसेज हिणवण्यासारखे असतात. कोणी हिणवलं आणि काव्याला त्रास झाला नाही असं कधी होईल का. तिची एवढी मोठी स्वप्ने, दिलेला शब्द तिला पाळायचा आहे आणि समाजासाठी सगळ्यांसाठी काहीतरी करण्याची तिची इच्छा आहे आणि हे लोक असे टॉलरेट करतात, असे टॉन्ट मारतात, ह्या गोष्टींनी तिला खरंच खूप वाईट वाटत असतं आणि ती मग नाराज होते. तर आता पार्थ आता तिच्यासाठी काय करू शकतो हे तो तिला दाखवून देईल. पार्थने एक छान प्रकारे मोहीम राबवलेली आहे, वृक्षारोपणाची. पाऊस सुरू होतो आहे आणि ती मोहीम ऐकल्यानंतर आपल्या काव्याला फार आनंद होतो की खरंच खूप छान आयडिया, आपण करूया. इथे मात्र टिफिन भरत असते नंदिनी आणि जीवाला म्हणत असते की तू नेऊन पोचव. तर जीवा म्हणतो कशाला, तर ती म्हणते आर्या वेळेत जेवायला हवी, तिच्या पोटात आपलं बाळ आहे, आपल्या बाळासाठी तरी तिला हे टिफिन लवकर द्यावं लागेल का नाही. इतकी मोठी घबाड खाती लागावं ना, तसं रम्याच्या हाती एकदम मोठं घबाड लागलेलं आहे नंदिनी आणि जीवाचं. त्यात काव्यावरती पण ती संकट पाठवणार आहे. चला तर मग येणारे ट्विस्ट खूपच मजेदार आहे, ते आपण पाहूया. धन्यवाद.